मंडळी आज आहे संडे। आज खूप दिवसानंतर व्लॉग शूट केला होता। खूप दिवस झाले होते, मला काही जास्त टाइमच भेटत नव्हता आणि तो पण मी दुपारी शूट करायला घेतला होता। मस्त थंडगार असा ज्यूस पिला मी ममताताईकडे। दुकानावरून निघाली होती कारण टाइमच भेटत नाही, अख्खा दिवस माझा दुकानातच जातो। घरी आली, थोडा वेळ आराम करत होती, तितक्यात आपले पाहुणे आले वाघेऱ्याचे। मंडळी आमच्या ध्रुवी रेवाचं असं आहे की पाहुणे आल्यानंतर जरा जास्तच मस्ती करायची आणि या दोघींची भांडणंही खूप होतात। नंतर मी आली होती स्टँड एरियामध्ये, मला माझ्या मोबाईलचं चार्जर रॅप करायचं होतं, पण इथे माझं काम झालं नाही। ममता दीदीकडे आली, इथे आपला छोटा फॉलोअर्स भेटला। थोडीच पुढे आली, इथे आपल्या आई भेटल्या, ज्या की माझे व्लॉग्स बघतात खूप आवडीने आणि त्यांनी खरंच मला खूप आशीर्वाद दिला, तर आईला मी खूप थँक्यू सांगते। नंतर मी आली होती मॉलमध्ये, थोडंफार इथे साक्षीला तिचं सामान वगैरे घ्यायचं होतं। परत मी आली घरी, आमचे पाहुणे, त्यांना परत हॅलो हाय बाय केला। तितक्यात भेटला आपला यश बाई, त्याच्याशी खूप साऱ्या गप्पा मारल्या। रस्त्यावर आम्ही सगळे उभे होतो, आमच्या एरियामधील समाज मंदिराचं काम चालू आहे आणि ते बघत होतो। तर मंडळी आमच्या एरियामध्ये समाज मंदिर खूप वर्षानंतर आलेलं आहे आणि या समाज मंदिराचा आता दुसरा स्लॅबचं काम चालू आहे आणि हे काम होताना खरंच बघताना आम्हाला खूप आनंद होतो। थोड्याच वेळात मी आली होती माझ्या माहेरी। तर मंडळी माझा माहेर आणि सासर जव्हारमध्येच आहे, जसं की 5-5 मिनिटाच्या अंतरावर, आणि दिवसभर माझ्या चक्रा चालूच असतात। आमच्या घराच्या मागे फॉरेस्ट ऑफिसचा डेपो आहे, मग मागे आलो होतो आम्ही थोडा वेळ फिरण्यासाठी। मंडळी डेपोला बघितल्यानंतर माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या, कारण आम्ही ह्याच झाडांखाली लहान असताना खूप खेळायचो। तिकडनं फिरत फिरत आली पॉइंटला चक्कर मारण्यासाठी। मस्तपैकी ऊन पडलं होतं, खूप मस्त वातावरण झालं होतं आणि आमच्या पंडित दादांची तब्येत बरी नव्हती, मग त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं। मग त्यांना बघण्यासाठी मी आली होती, मग इकडनं त्यांची भेट घेतली, मग दुकानावर आली, मग काय आपली थोडीफार मी साफसफाई केली। आपल्या दुकानाच्या इथे न्यू बॉर्न बेबीज 2 पपीज आहे, खूप सुंदर असे, आणि त्यांचे मी थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले, फोटो काढले। आणि ही त्यांची मम्मी आहे, जिला मी रोज बिस्किट वगैरे टाकते। खरोखर हे पप्पी खूप मस्त आहे। खूप दिवसापासून आपल्या दुकानाचं वेल्डिंगचं काम बाकी होतं आणि आज आपले सगीर भाई आले होते आपल्या दुकानामध्ये। त्यांनी आज आपल्या दुकानाचं फायनल काम करून दिलं आणि खरोखर मंडळी आपल्या सगीर भाईला तुम्ही सपोर्ट करा। तुम्हाला पण वेल्डिंगची कामं वगैरे करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करत राहा। चला मंडळी, बाय बाय, भेटू।